आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ऐक माझं. मला सांग, तुमचं दोघांचं मनापासून प्रेम आहे ना एकमेकांवर? हो. अगं मग काहीही वाईट होणार नाहीये. आणि मुळात देव तुझ्या संसाराला काहीही होऊ देणार नाही. गौरी, तुला माहितीये, प्रेमात जी शक्ती असते ना ती कुठल्याही संकटांवर मात करण्यासाठी ताकद देते. आणि हे तर तू आधीही दाखवून दिलंयस. काय? माझ्यावर विश्वास ठेव गौरी. अगं सगळं नीट होईल. आणि रुद्र भाऊजींना काहीही होणार नाहीये. मला माहितीये ना, तू सांभाळशील सगळं. फार विचार नको करूस या सगळ्याचा. अगं देवानं तुमचं नातं जोडलंय. मग मला सांग, देवानं बांधलेली गाठ तो अशी तुटू देईल का? हा नाही. झालं तर मग निर्धास्त राहा. गौरी, देवानं रुद्र भाऊजींना तुझ्यासारखी जोडीदार दिलीये. आणि मला खात्री आहे तू त्यांना काहीही होऊ देणार नाही. कळलं? हो. एकदा दोनदा तीनदा किती वेळा वाचवेल ती? अगं काही भरोसा नाही तिचा. दरवेळी वाचवेल. 1000 वेळा वाचवू दे. 1000 वेळा वार करेन. मी नाही शांत बसणार. 1000 वेळा वार करेपर्यंत पित्तीच्या लग्नाची वेळ येईल. तरी तुझे प्लॅन संपायचे नाहीत. अगं दरवेळी कुठे तुला संधी मिळणार आहे काही करायची? नाहीतर काय, साखरपुड्याचा प्लॅन फ्लॉपच गेला ना. काहीच बिघडवू शकली नाही तुझी खीर. हो ना, माझी खीर खायची पण राहून गेली त्या गडबडीत. आजी खिरीचा विषय सुरू आहे का इथे? काहीही झालं तरी मी त्या गौरीला सोडणार नाही. रेवती आंटी गेले अनेक दिवस तू हेच बोलतेस, पण घडत काहीच नाही. गेले ते मंगळसूत्र खरेदीला, पण तू काय केलंस? काहीच नाही. हे बघ सुमी, साखरपुड्याच्या वेळी जे काही घडलं ते सगळ्यांनी बघितलं. गौरीच्या डोक्यात हे विचार आलाच असेल की हे जे काही झालं ते तिच्यामुळेच झालं. अगं पण तरी साखरपुडा केलाच ना तिने. आता लग्नाला किती वेळ लागेल? हे बघा, कदाचित तुम्हाला आत्ता कळत नाहीये मी काय म्हणते. गौरीला दाखवून द्यायचं की तिच्यामुळे रुद्राचा जीव धोक्यात आहे. हे तिला सगळं माहितीये, पण तरी ती गप्पच बसलीये ना. अरे असू दे, त्याचाच फायदा घ्यायचा आहे. तिला त्याची जाणीव करून द्यायची की तिच्या पत्रिकेतल्या दोषामुळे रुद्राच्या जीवाला धोका आहे. त्याच्या जीवावर बेततंय. आणि आता रुद्राचा जीव असा धोक्यात घालेन की गौरी स्वतःहून निर्णय घेईल रुद्रापासून दूर व्हायचा. आता काय सांगणार आहेस त्याच्या अंगावर? अरे तो काही वार नव्हता, छोटीशी झलक होती. खरा वार आत्ता करणारे मी. नक्की काय प्लॅन चाललाय तुझ्या डोक्यात? कुठं ठेवू इथं ठेवतो, इथं ठेवतो. हॅलो गौरी. गौरी, अगं गौरी तू बाजूच्या खोलीतून बोलते. काय पाहिजे काय तुला? एक मिनिट. मी गौरी नाहीये, मी मैत्री. कोणाची मैत्री? डोनेशनच्या संदर्भात फोन केलाय. अच्छा अच्छा, कंपनी वाले. हे बघा, आम्हाला काही विकत घ्यायचं नाही. नाही नाही, तुमचा गैरसमज होतोय. देणगी द्यायची, आर्थिक मदत करायची म्हणून फोन केलाय. अहो समुद्रात बादली ओतल्यावर काय उपयोग होणार आहे काय? काय
अहो म्हणजे पैठणकर तुम्हाला मदत करतील, त्यांना आर्थिक मदतीची गरज नाही, रगड पैसा आहे त्यांच्याकडे. पैठणकर हा. बालसदन अनाथ आश्रमात फोन लागलाय का? हा, आश्रमात लागलाय फोन. हा पैठणकर. हा पैठणकर, मला काय वाटलं ते पैठणकरच्या बंगल्यातच लागलाय का काय फोन. चंदू काका कोणाशी बोलताय? काय माहित, कोणाची तरी मैत्रीण. तूच बोल. हॅलो. हॅलो गौरी, मी मैत्री बोलतीये. बोला ना. आता कोण बोलत होता माझ्याशी? ते चंदू काका, जरा विसरभोय आहेत ते. नवीन आहेत का आश्रमात? नाही, ते रुद्र सरांच्या घरी काम करतात बरीच वर्ष. मला मुलगी मानतात ना. मी इकडे आले होते आश्रमात साखरपुड्याची तयारी करायला. तुम्ही बोला ना. कसा झाला साखरपुडा? मला येणं शक्य झालं नाही. बिट्टीकडून आमंत्रण आलं होतं पण खरंच नाही जमलं. हरकत नाही. तुला डिटेल्स मिळाले का? या वर्षीचं डोनेशन राहिलंय आमचं. हो, मी डिटेल्स पाठवते तुमच्या नंबरवर. पण तुम्ही आला असतात ना तर खरंच बरं झालं असतं. अगं खरंच नाही शक्य झालं. पुढच्या वेळी शक्य झालं तर मी नक्की येईन. आणि लग्नाची तयारी कशी चालली आहे? छान चालली. आता निघालेच आहे मी मंगळसूत्र खरेदी करायला. हो का? अरे वा, छान चालली आहे तयारी. कुठे काय, सगळं अचानक ठरलं आणि गडबड सुरू झाली. असू दे ग, लग्न म्हटलं की गडबड ही असतेच. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत असते गडबड. लग्नासाठी खूप खूप अभिनंदन. थँक्यू. डिटेल्स पाठव, मी पैसे पाठवते. हो हो, नक्की या. पण नक्की. बाय बाय. गौरीजी. रुद्र सर. काय झालं? चल निघायचं ना आपल्याला. हो. मग रुद्र सर, हात बरा आहे ना तुमचा आता? उद्या या बोटात आणखी दिसेल तुम्हाला. काय झालं गौरीजी? गौरी अगं, आता तुला निर्णय घ्यावा लागेल. प्रेमासाठी कधी कधी कठीण गोष्टी कराव्या लागतात. तुलाही तेच करायचंय. रुद्र सर, तुम्हाला खरंच बरं वाटेल ना? काय झालं? खूप दुखतंय का? आता बरं वाटतंय. तुमच्यासारखी प्रेम करणारी व्यक्ती जर माझ्या आयुष्यात आली तर बरं वाटणारच ना मला. एवढंच हवंय मला, बाकी काही नको. निघूया. हो. हे बघा मॅडम, यामध्ये सर्व प्रकारच्या मंगळसूत्रांच्या छान छान डिझाईन्स आहेत. मॅडम तुम्हाला जे आवडेल ना ते सिलेक्ट करा, त्याची आम्ही घरपोच डिलिव्हरी करतो. हे छान आहे नाही? म्हणजे आता कुठलाही दागिना घ्यायचा असला तर प्रत्यक्ष दुकानात जायची काही गरजच नाही. मॅडम कसं आहे ना, आता आम्ही ग्राहकांची वाट बघत बसत नाही, आम्ही स्वतः ग्राहकांकडे जातो. बरं झालं, आमचा वेळही वाचला. मॅडम कसं आहे ना, आता मंगळसूत्र म्हटलं की बायकांच्या जिव्हाळ्याचा विषय. आत्या, मामी, वहिनी यांच्या पसंतीचं जर मंगळसूत्र घातलं ना तर कसं ना शोभा वाढते. आणि कसं आहे ना मॅडम, सगळेच उठून दुकानावर येऊ शकत नाही ना, म्हणूनच सर तुम्हाला बोलवलंय. नमस्कार. नमस्कार सर. या या या, वेळेवर आलात बरं का तुम्ही. मी तर सकाळपासून तयार आहे. हा, हे रुद्र दादा आणि ते काय गप्पा मारत बसले होते गुलू गुलू. काय बोलत होते काय माहिती? काय बोलत होते हो? आम्ही नव्हतो, ते दुसरं कोणीतरी असेल.
तुम्ही विसरलात का? नाही 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 नाही, मी विसरलो नाही, माझ्या लक्षात आहे. काय बोलत होता? यांना नको तेव्हा सगळं बरोबर आठवतं. रुद्र, काही म्हणालास का तू? काही नाही, आपण मंगळसूत्र बघूया. तुम्ही चहाचं बघता का चंदू शेठ? चहाचं काय बघायचं? हा, चहाचं बघायचं. ही माझी होणारी सून गौरी. नमस्कार मॅडम. नमस्कार. माझ्या मुलाने पसंत केली. माझा मुलगा रुद्र. आता तुम्ही आमच्या गौरीसाठी एक चांगल्यातलं चांगलं उत्तम असं एक मंगळसूत्र द्या. हो, नक्कीच सर. आमच्याकडे फार लेटेस्ट आणि छान छान कलेक्शन आहेत. हा, तुम्हाला दाखवतो. वा, खूपच छान आहे. हे 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 मंगळसूत्र बघ बरं. हे आणि मला वाटतं हे तुझ्या गळ्यात अगदी शोभून दिसेल. काय बोलताय? लग्न रुद्र आणि गौरीचं आहे. आपली वय उलटली आता. काय? कोणाचं वय उलटलं? वय तुझं उलटलं असेल, माझं नाही. आणि बरं का, प्रेम करायला वयाची अट नसते. काय बोलताय? मुलांसमोर काय रोमॅन्टिक? आपण डिझाईन्स बघूया गौरीसाठी. ठीक आहे मॅडम, बघा तुम्ही, ह्या एकदम बेस्ट डिझाईन आहेत. हो का? आम्हाला पण बघायची. सगळीच डिझाईन छान आहेत. हो, नाही नाही, तुझं बरोबर आहे ग, पण आपल्या गौरीला नेमकं कुठलं आवडतं हे जास्त महत्वाचं आहे की नाही? मला गौरी थांब. तू नको बोलूस. तुला कोणतं डिझाईन आवडलंय ना ते रुद्र भाऊजी सांगतील. नाही म्हणजे बघू ना, रुद्र भाऊजी तुझ्या मनातलं किती ओळखतात ते. त्यांना कसं कळणार? ठीक आहे,
चॅलेंज ऍक्सेप्टेड. बर ठीक आहे मग एक काम करा, डोळे बंद करा. बर. गौरी तू एक काम कर, तू ना रेवती काकूच्या कानात सांग तुला कोणतं आवडलंय ते. आता तुम्ही डोळे उघडू शकता. हा. नक्की नक्की. रेवती काकू, भाऊजींनी बरोबर ओळखलं का? माझा मुलगा हिच्या मनातलं बरोबर ओळखतो. हो ना, म्हणून तर त्या वर्षानं या दोघांची गाठ एकमेकांची बांधली. वा मस्त. अरे वा भाऊजी, मानला तुम्हाला? तर म्हणजे आता तुम्ही मंगळसूत्र घ्यायचं नक्की केलंय. तर मला सांगा यातली तुम्हाला कुठली डिझाईन आवडली ते, आणि मला त्याचा नंबर सांगा. हे. अरे वा मॅडम, छान चॉईस आहे तुमची. मी हे मंगळसूत्र नाही घेऊ शकत. हे मंगळसूत्र छान आहे पण मी नाही घेऊ शकत. का? खूपच महाग आहे हे. अहो मॅडम, ते डिझाईनच तसं आहे, अगदी युनिक पीस आहे. त्याची कुठेच कॉपी नाहीये. नाही, तुमचं बरोबर आहे, पण हे फारच महाग आहे. रुद्र सर, खरंच हे खूपच महाग आहे. आपण साधं काहीतरी घेऊयात का? अगं असं काय करतेस गौरी? मंगळसूत्र घेतोय आपण, तेही रुद्र पैठणकरच्या बायकोसाठी. साधं कसं चालेल? रुद्रशी लग्न करायचंय ना, मग त्याची बायको शोभायला नको का? अगं प्रेम आहे ना तुझं त्याच्यावर, मग त्याला शोभेल असंच मंगळसूत्र घालायला हवं. रुद्र सर, आपण दुसरं मंगळसूत्र बघूयात का? थोडं कमी किमतीचं. गौरी, अगं नको ना बाळा, तू पैशांचं दडपण घेऊ. अगं या क्षणी आमच्यासाठी तुझा आनंद महत्वाचा आहे, पैसा महत्वाचा नाहीये. अगं मला तुझा स्वभाव माहितीये, तुला महाग भेटी दिलेल्या आवडत नाहीत. अगं पण ही भेट नाहीये, हे कर्तव्य आहे आमचं. मंगळसूत्र मुलाकडूनच घेतलं जातं की नाही? अगं मग तू घे ना तुझ्या आवडीचं. गौरी, तुला आणि भाऊजींना दोघांनाही आवडलंय ना, मग घेऊन टाक. नाही, पण खरंच इतकं महाग नको. मंगळसूत्र हा फक्त दागिना नाहीये, ते सौभाग्याचं लेण आहे.
ते गळ्यात घालून अभिमान वाटायला हवा, दडपण नाही. नंदाई, तुम्हीच म्हणालात ना, आनंद महत्वाचा आहे, पैसा नाही. मग मंगळसूत्र साधं का असेल, ते माझ्या आवडीच्या व्यक्तीच्या नावाचं आहे, यातच माझा आनंद. गौरीजी, साधंसं तर सगळ्यांनाच आवडतं, पण तुम्ही माझ्यासाठी स्पेशल आहात. मग तितकंच पुरेसं आहे की त्यासाठी एवढे पैसे कशाला मोजायचे. तुम्ही जे मंगळसूत्र माझ्या गळ्यात घालाल ते खासच असेल. ठीक आहे, मग एखादं साधंसं डिझाईन बघा. दाखवतो. हा, हे बघा.